पुण्यातल्या कचरा प्रश्नावर खासदार अनिल शिरोळे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी. बघूया. माननीय मुख्यमंत्र्यांची आमची चर्चा झालेली आहे. हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आत्ता प्रयत्न सुरू आहेत. याच्यामध्ये राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेच्या मदतीने पुणे शहराचा कचरा पुणे शहरातच कसा जिरवला जाईल, आपले फुरसुंगी आणि देवाची ओळीच्या नागरिकांना त्रास न होता हा प्रश्न कसा सोडवता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. ह्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या कारभारामध्ये जो काही हलगर्जीपणा झाला असेल, जे काही दोष असतील ते दूर करून महानगरपालिकेमार्फत जो कचरा जिरवला जातो, ज्याची विल्हेवाट लावली जाते, ती चांगलीच विल्हेवाट लागावी. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातला ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा केला पाहिजे. यापुढच्या काळामध्ये असा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत. मी यासाठी एक प्रबोधन यात्रा काढणार पुणे शहरामध्ये की प्रत्येक नागरिकाने, ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाही, ती आपलीसुद्धा जबाबदारी आहे. आपल्या मित्रपक्षाचे जे विजय शिवतारे मंत्री आहेत त्यांनी म्हटलं की तो प्रश्न नाही सुटला तर मी राजीनामा देईन. म्हणजे विरोधक तर टीका करतायतच, आता मित्रपक्ष म्हणणारे तुमचे मंत्री देखील टीका करायला लागलेले आहेत. नाही, हा सर्व आत्ता जो आपण म्हणता की जो प्रश्न निर्माण झालेला आहे की तात्पुरता हा कसा सोडवायचा आणि लॉंग टर्म हा कसा सोडवायचा, हा दोन्हीचाही विचार आत्ता चालू आहे. आंदोलन सुरू झाले 20 दिवसापेक्षा जास्त दिवस झालेत हे मला माहिती आहे, पण हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन करून त्याप्रमाणे ह्यातनं तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे. खरं तर विजय शिवतारेंनी टीका गिरीश बापटांवरती केलेली आहे की ते अपयशी ठरलेले आहेत हा प्रश्न सोडवण्यामध्ये. खरं तर तो गिरीश बापटांना विचारायचा प्रश्न आहे, पण ते इथं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला विचारावा लागतोय. माझं असं मत आहे की पुणे महानगरपालिका अपयशी ठरली किंवा अजून कोणी ठरलं, ह्याच्यापेक्षा सर्वजण आम्ही ह्याच्यात कमी पडलोत हे मान्य करायला काही हरकत नाही. परंतु मी या निमित्ताने पुणे शहरातल्या नागरिकांना एवढं नक्की वचन देतो की 2017मध्ये पुणे शहरातला कचऱ्याचा प्रश्न राहणार नाही, तो सुटलेला असेल.